मी नवी मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये इथे जमलेले सर्व कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहोत। काही कर्मचारी गेल्या 18 वर्षापासून, काही 15 वर्षापासून, तर काही 12 वर्षापासून आहेत। परंतु 360 दिवसापैकी फक्त 240 दिवसाची कर्मचाऱ्यांना पगार दिली जाते। शाळा बंद, मुलांना सुट्टी, कर्मचाऱ्यांना सुट्टी। उन्हाळ्याचा फक्त 1 दिवस भरला जातो, मे महिन्यामध्ये फक्त 1 दिवस, दिवाळीमध्ये 15 ते 21 दिवस सुट्टी असते, गणपतीची सुट्टी, अशा इतर सणांच्या सुट्ट्या शाळेमध्ये कामगारांना बोलवलं जात नाही। तर ह्या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये कामगारांनी खायचं काय? आमचं घर कसं चालणार? काही आमच्यामध्ये काही कामगार विधवा आहेत, काय बऱ्याच जणांचे कोण भाड्याने राहतं, कोण बऱ्याच जणांचे खूप प्रॉब्लेम आहेत। तर आम्हाला जर 1 दिवस कामाला बोलवलं किंवा इतक्या सुट्ट्या आमच्या कपात केल्या जातात तर आम्हाला पगार भेटणार किती? आता ह्या महिन्यामध्ये गणपतीची सुट्टी 10 ते 12 दिवस फक्त कामाचे दिवस भरून भेटणार आहेत। तर अशा दिवस